प्रस्तुत. आपल्या सोबत सध्या कोणी आपण बघूयात. या वारकऱ्यांना नेमकं काय म्हणायचं? काय नाव आहे दादा तुमचं? नमस्कार, गजानन खेळकर. काय सांगाल? कसं वाटतंय आज वारी तुमच्या इथून चालली आहे? खूप छान वाटतंय वारीमध्ये येऊन. नाही का, खूप आनंदाचं उत्साहाचं वातावरण आहे. हा, ताई तुम्हाला कसं वाटतंय? काय नाव आहे तुमचं? सुप्रिया गजानन खैरकर. कसं वाटतं आज वारीत तुम्ही सहभागी झालाय आणि मी बघितलं तुमच्या हॉटेल समोर देखील लोकांची गर्दी होती, तुम्ही जनसेवा करत होता, कसं वाटतंय? हा, वारकऱ्यांकडून आपली थोडीशी सेवा होते आणि चहा वडापाव ह्याच्या माध्यमातून आम्ही करतो. इथे साई अमृत तुल्य म्हणून आपलं हॉटेल आहे आणि साई अर्बन निधी आमची बँक आहे, त्याच्या माध्यमातून पण आम्ही वारकऱ्यांची सेवा करण्याची आम्हाला चान्स मिळतो. त्याच्याबद्दल खूप छान वाटतंय, समाधानी वाटतंय. खूप छान वाटते. दादा काय नाव आहे तुमचं आणि कुठून आला तुम्ही? आम्ही राहायला इथं रतन पार्क मध्ये आहे. हा, तर हे आम्ही टीव्हीला दिसणार आहे का? आणि तुम्ही एवढी मेहनत करताय आणि आवर्जून आम्हाला संधी दिली बोलायची, त्याबद्दल तुमचे धन्यवाद. निश्चितच. कसं वाटतंय तुम्हाला? एकदम छान वाटतंय आणि पालखीत आल्याचा आनंद देखील होतो. तुम्हाला कसं वाटतंय? काय नाव आहे छान वाटतंय. तुमचं? छान राजेंद्र वाटतंय. जगदाळे. किती वर्षापासून येत आहे तुम्ही? आम्ही 7-8 वर्षापासून आहे. 7-8 वर्षापासून. एकदम ब्रिलियंट वाटतंय. मस्त वाटतं, आनंद वाटतो. मग आता माऊलीच्या भेटीसाठी डोळे आतुरलेत का? हो, निश्चितच. या आपल्या या कार्यक्रमात या सध्या आपण या ठिकाणी हडपसर या ठिकाणी आलेलो आहोत आणि मगाचपासून आपण विविध लोकांच्या या ठिकाणी बाईट्स घेतोय. बघूयात आपल्या सोबत बोलण्यासाठी कोण आहे. काय नाव आहे ताई? सविता हेमंत भोसले. तुमच्या सोबत हे बाळ आहे, तुम्ही बाळाला घेऊन आलाय. काय नाव आहे बाळा? आवनी. नाव काय बोल ना. आवनी. अच्छा, कसं वाटतंय तुम्हाला? खूप छान वाटतंय. किती वर्षापासून तुम्ही येता या ठिकाणी? मी लहानपणापासून पंढरपूरचीच आहे मी प्रॉपर. पंढरपूरची. अच्छा, मग आता एकादशीला जाणार की नाही? जाणार नाही, एकादशी दिवशी जाणार आहे. एकादशी दिवशी जाणार पंढरपूरला. माहेरच आहे माझं. आपलं नाव? मी प्राची पाठक, रामकृष्ण हरी माऊली. साचूजी कसं वाटतंय तुम्हाला आज? खूप छान वाटतंय आणि दरवर्षीचा आनंद असतो आणि हा आनंद कुठेही पैशात मोजून आपल्याला मिळत नाही. आणि हे जे वारकऱ्यांच्या चेहऱ्यावरचे जे भाव आहेत ना, हे खरं आपल्याला पैशात आणि हे कशातच मोलता येत नाही. आणि यांचे जे कष्ट आहेत ते आपण आपल्यासारखे लोक नाही करू शकत, सर्व्हाइव्ह नाही करू शकत. 15 दिवस 21 दिवसाचा प्रवास. खरंच या सगळ्या माऊलींना कोटी कोटी नमन आणि धन्यवाद. जय हरी माऊली. निश्चितच असं म्हटलं जातं, आनंदाची डोही आनंद तरंग आनंदाची अंग. खरंच या वारीमध्ये आल्यानंतर एक अद्भुत असा आनंद आपल्या सगळ्यांना मिळत असतो. आपल्यासोबत आणखीन बोलण्यासाठी कोण आहे? काय नाव आहे ताई? प्रियांका सिंग. कसं वाटतंय आज तुम्हाला या वारीमध्ये सहभागी होऊन? बरी वाटते. तुमचं काय नाव आहे? शुभांगी चौधरी. शुभांगी ताई, कसं वाटतंय तुम्हाला? खूप मस्त वाटतंय, खूप छान, अगदी भक्तिमय वातावरण आहे. ताई, किती वर्षापासून तुम्ही या ठिकाणी येत आहे? 20 वर्षापासून. 20 वर्षापासून. 20 वर्षापासून आम्ही दरवर्षी या वारीची वाट बघतो. आणि जसा जून जुलै आला की असं होतं कधी येतील, कधी माऊलींचे पावलं आमच्या हडपसर मध्ये लागतील, याची आम्ही सगळेच हडपसर वासी आनंदाने वाट बघतो. आणि असं वाटतंय का माऊलींची पावलं या ठिकाणी लागलेली आहेत. आणि मला वाटतं गेल्या 8 दिवसापासून पुण्यात भयंकर पाऊस होता. माऊली येणार म्हणल्यानंतर पाऊस पण खरंच थांबला. माऊलींची इतकी कृपा आहे की बरोबर पाऊस थांबला आणि सगळ्या भक्तांना वाट माऊलींनी मोकळी करून दिली आहे. आणि त्यांचा प्रवास सुसह्य व्हावा म्हणून माऊलीच आपल्या पाठीशी कायम असतात. निश्चितच या ठिकाणी भक्तिमय वातावरणात आपण या ठिकाणी बघतोय पंढरीची वारी या ठिकाणी हडपसर मार्गे या ठिकाणी चालल्याचं दृश्य आपल्याला पाहायला मिळते.